वंदनीय गुरुजनांना प्रणाम, आदरणीय गुणीजनांना प्रणाम, प्रिय विद्यार्थी मित्रांना अनेक अनेक आशीर्वाद। हुशार विद्यार्थ्यांनी शुद्ध लेखन आणि नियम याबद्दल सावधान राहिले पाहिजे। हे आपले शत्रू नसून मित्र आहेत हे श्रद्धापूर्वक स्वीकारले पाहिजे। हे आपले मार्गदर्शक आहेत हे खुल्या मनाने अंगीकारले पाहिजे। हे आपले तारणहार आहेत हे प्रामाणिकपणे हृदयात बिंबविले पाहिजे। आपण म्हणाल ते कसे? अभ्यास करताना एखादा भाग जर सहज सुलभ असेल, सोपा असेल तर तो विद्यार्थ्यांना आवडतो, पचनी पडतो। परंतु तो भाग जर कठीण असेल, दुर्बोध असेल, नियम सांगणारा असेल, परिश्रम करायला लावणारा असेल, त्याची काठिण्य पातळी उच्च दर्जाची असेल, तेव्हा मात्र आपल्या कपाळावर आठ्या पडतात। अभ्यास नकोसा वाटतो, अभ्यासाचं ओझं वाटते, चिडचिड वाटते, होय ना? अगदी बरोबर। नियम माहीत असेल तर उत्तर अचूक लिहिता येईल, फॉर्म्युला माहीत असेल तर उत्तर बरोबर येईल, सिद्धांत माहीत असेल तर उत्तराला उत्तम गुण मिळणारच। हा माझा अनुभव आहे आणि म्हणून मी म्हणतो हे नियम आपले मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत। किती लिहावे यापेक्षा कसे लिहावे हे नियम आपल्याला अप्रत्यक्षपणे शिकवित असतात। यामुळेच विवेक चक्षु उघडतात, ज्ञान चक्षु उघडतात, नजर येते, जाणीव प्रगल्भ होते, सत्याचा ध्यास लागतो आणि हा सत्याचा ध्यासच आपली बुद्धिमत्ता तल्लख बनवितो। पश्चाताप करण्याची पाळी येत नाही विद्यार्थी मित्रांनो, पश्चाताप करण्याची पाळी येत नाही। निरर्थक आणि अशुद्ध लिहिण्यापेक्षा प्रश्नाचे पोट भरेल पण त्याला अजीर्ण होणार नाही अशी पक्वान्न उत्तराच्या ताटात वाढायची असतात, तरच तो खुश होऊन आपल्याला म्हणेल, शाबाश, अप्रतिम, अद्वितीय, अनुकरणीय आणि भरभरून गुण देईल, भरभरून। सुंदर, आकर्षक, मोत्यांसारखी अक्षरे, परंतु भरपूर अशुद्ध, अशुद्ध, अशुद्ध। आपण अशुद्धतेचे समर्थन करायचे काय? बिलकुल करणार नाही। हँडरायटिंग सुंदर नसेल तरी चालेल, परंतु रीडेबल असावी, लेखन नियमांनी परिपूर्ण असावी, शब्द शुद्ध असावेत, शब्द योग्य असावेत, शब्द अचूक असावेत, तरच परीक्षेत हमखास चांगले गुण मिळतात। चला तर अभ्यास करूया मराठी शुद्ध लेखन आणि नियमांचा। हे ज्ञान अजरामर आहे, जीवनभर आपल्या कामी येणारे आहे। तर मग अतिशय शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने लक्षात घ्या। नियम पहिला, एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहावा। नियम पहिला, एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहावा। आता उदाहरणार्थ आपल्याला मी, की, तू हे शब्द नेहमी दीर्घ लिहायचे। हे स्वतंत्र शब्द दीर्घ लिहायचे। मी आई वडिलांची सेवा करीन श्रावण बाळासारखी। मी पत्रामध्ये मी खूपदा लिहायचा असतो, तो दीर्घ लिहायचा। रमेश शाळेत आला नाही कारण की त्याला ताप होता, की मोठा लिहायचा, तू मोठा लिहायचा। आता हा मी असा लिहू नये, हा चुकीचा आहे। हा की हा सुद्धा चुकीचा आहे। एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहावे। अतिशय महत्वाचा नियम आपण पाहिला
पुढे वळूया. नियम दुसरा. नियम दुसरा, ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा. स्पष्टपणे उच्चार या अक्षराचा होतो त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा. नियम दुसरा लक्षात घ्या. नियम दुसरा. आता आंबा अक्षराचा उच्चार आंबा, बिंदू दिला. बांबू असे. आता अनुस्वार घाईघाईत द्यायचा नसतो. घाईघाईत अनुस्वार दिला की शब्दाचा अर्थ बदलतो. बघा, इथे आंबा आहे याचा अनुस्वार काढला की शब्द झाला आबा. हा बांबू आहे याचा अनुस्वार काढला की शब्द बनला बाबू. तर अनुस्वार घाईघाईत द्यायचा नसतो. अतिशय महत्वपूर्ण मजेदार नियम तुम्ही आता बघितला. पुढचा नियम बघूया. ग्रामवाचक शहरवाचक शब्द मराठीत लिहिताना त्याचा पूर्ण शब्द नेहमी दीर्घ लिहावा. नेहमी दीर्घ लिहावा पूर्ण शब्द. लक्षात घ्या. पुढचा तिसरा नियम, ग्रामवाचक शहरवाचक शब्द लिहिताना त्याचा पूर्ण शब्द दीर्घ लिहावा. मराठीमध्ये नागपूर, कानपूर, सोलापूर. बघा, हे 3 शब्द आपण लिहिले. या तिन्ही शब्दाचा पूर दीर्घ लिहिला. दीर्घ म्हणजे मोठा लिहिला. आता समजा आपल्याला हे शब्द हे मराठीतले आहेत. मराठीमध्ये पूर मोठा लिहायचा. आता हे शब्द आपल्याला हिंदीमध्ये लिहायचे असतील तर त्याचा हा छोटा लिहायचा. म्हणजे पूर शब्द त्याला छोटा करायचा. हे हिंदीमध्ये झालं. आलं लक्षात? तर हा महत्वाचा नियम तुमच्या लक्षात आला. ग्रामवाचक शहरवाचक शब्द मराठीत दीर्घ, हिंदीमध्ये ऱ्हस्व. पुढचा नियम बघूया. महत्वाचा नियम. पुढचा नियम, विशिष्ट शब्द. विशिष्ट शब्द खालील प्रमाणेच लिहावे. हे शब्द असेच लिहायचे असतात. खालील प्रमाणेच लिहायचे असतात. आता समजा एखादा हा असाच लिहायचा. कोणता असाच लिहायचा. एकदा, हळूहळू. हे शब्द असेच लिहायचे. आता समजा तुम्ही वेगळे लिहिले, एखादा, एकादा, हे चूक आहे. कोणता, कोणचा, हे चूक आहे. एकदा, एकदा, हे सुद्धा चूक. हळूहळू, हळूहळू, हे सुद्धा चूक आहे. तर आपण महत्वाचा नियम पाहिला की कोणता असा लिहायचा. एखादा, कोणता, एकदा, हळूहळू, हे सर्व बरोबर आहेत आणि हे सर्व चूक आहेत. महत्वाचा नियम लक्षात घेतला. आता पुढचा नियम 5वा बघा. राहणे, पाहणे, वाहणे. हे शब्द असेच लिहायचे आहेत. राहणे, पाहणे, वाहणे, हे शब्द असेच लिहायचे आहे. लक्षात घ्या. राहणे, पाहणे, वाहणे. आता बघा. राहणे, पाहणे, वाहणे हे क्रियापद आहेत. वाक्याच्या शेवटी येतात. हे असेच लिहायचे आहे. आता तुम्ही समजा याला राहणे असं लिहिलं, हे चूक आहे. पाहणेला पाहणे
असं लिहिलं हेही चूक आहे. वहाणेला वहाणे असं लिहिलं हेही चूक आहे. हे तीनही चूक आहेत. हे बरोबर आहेत. पुन्हा बघा एक चूक कशी होईल. आता समजा राहणे राहणे हेही चूक आहे. पाहणे हे सुद्धा चूक. वाहणे हे सुद्धा चूक आहे. हे क्रियापद आहेत आणि हे असेच लिहायचे असतात. राहणे पाहणे वाहणे बरोबर. राहणे पाहणे वाहणे हे चूक. क्रियापद हे आहेत. हे सुद्धा चूक. अतिशय महत्वपूर्ण आणि मजेदार नियम तुम्ही पाहिला. राहणे पाहणे वाहणे. आता पुढचा नियम अतिशय महत्वपूर्ण. इष्ट आणि इष्टचा घोटाळा. ट आणि ठचा घोटाळा लक्षात घेऊया. खूपदा गोंधळ हा शब्द आपले चुकतात आणि हा शब्द कसा लिहायचा आता बघूया. इष्ट इष्टचा घोटाळा. तर याच्यामध्ये ज्येष्ठ ज्येष्ठ हा शब्द हे चूक शब्द आहेत. इकडचे बरोबर आहेत. ज्येष्ठ हा चुकीचा आहे. ज्येष्ठ पाहिजे. ठ ट आणि ठचा घोटाळा आपण बघतो आहोत. आता विशिष्ट विशिष्ट आपण पाहिला. विशिष्ट तर हे चूक आहे. इथे येईल विशिष्ट. आता आपण बघितलं वरिष्ठ. वरिष्ठ हा चुकीचा शब्द आहे. होईल वरिष्ठ. वरिष्ठ. आता आपण बघूया कनिष्ठ. कनिष्ठ तर हा शब्द लिहावा लागेल कनिष्ठ. आणि उत्कृष्ट. उत्कृष्ट तर आपल्याला लिहावा लागेल उत्कृष्ट. आलं लक्षात आपल्या. हा ट आणि ठचा घोटाळा हे इकडचे पूर्ण चूक आहेत. चुकीचे शब्द आहेत आणि हे शब्द इकडचे पूर्ण बरोबर आहेत. तर आपण बघितला इष्ट आणि इष्टचा घोटाळा आपण बघितला. आता पुढचा नियम आहे श. शाळेचा श, पोटफोळा श आणि समयी स. हा सहचा गोंधळ बघूया. कुठे तीन प्रकारचे श कसे लिहायचे, कुठे कोणत्या शब्दात कोणता श लिहायचा ते आपण बघू. तर बघा आता इकडचे अशुद्ध इकडचे शुद्ध. आता इशारा. आता बघा आपण श, शाळेचा श, पोटफोळ्या श, समयी सचा गोंधळ पाहतो. गोंधळ. इशारा हा शब्द इशारा असा लिहायचा असतो. आता दृश्य हा चूक आहे. दृश्य हा असा लिहायचा. दृश्य शब्द असा. दृश्य. विशद. विशद हा चूक शब्द आहे आणि विशद हा असा लिहायचा असतो. शेवटचा महत्वपूर्ण शब्द आहे शुश्रूषा.
हा चूक आहे, हा शब्द चूक आहे. शुश्रूषा हा बरोबर आहे. तर बघा श श स इथे आपण हा लिहिला, हा चूक आहे, हा लिहायचा होता. हे बघा 3 शचा हा गोंधळ तुमच्या लक्षात घ्या. हे शब्द असेच लिहायचे आहेत. हे इकडचे पूर्ण बरोबर आहे. इशारा, दृश्य, विशद, शुश्रूषा. लक्षात आलं. आता पुढचा नियम बघूया. अतिशय मजेदार नियम, खूप आवडेल तुम्हाला. रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात हे शब्द आपण लिहत असतो, पण कधी चुकतात. तर आहे हिंदी आणि मराठी. हिंदी आणि मराठी शब्द आहेत हे. हिंदी आणि मराठी. तर लक्षात घ्या, मराठी शब्द हिंदी शब्द हिंदी सारखे लिहायचे, मराठी शब्द मराठी सारखे लिहायचे. ते भेसळ करायची नाही आपल्याला, भेसळ किंवा खिचडी करायची नाही. तर लक्ष द्या, हिंदी शब्द मी इकडे लिहितो, हिंदी, इकडे मराठी. तर हिंदी शब्द आहे जादा. तुम्हाला इकडे मराठीमध्ये जादा. आलं लक्षात. पहला, हिंदीमध्ये पहला, मराठीत होईल पहिला. दूसरा, मराठीत होईल दूसरा. तीसरा, हिंदीमध्ये तीसरा, मराठीमध्ये तीसरा. बघा, दुकान हिंदीत, मराठीमध्ये दुकान. हिंदीमध्ये पाणी, मराठीमध्ये पाणी. आलं लक्षात. हिंदीमध्ये पोलीस, मराठीमध्ये पोलीस. इकडे लिहूया आपण. हिंदीमध्ये मदत, हे मराठीमध्ये मदत. हिंदीमध्ये सफेद, तर मराठीमध्ये सफेद. हिंदीमध्ये चाय, तर मराठीमध्ये चहा. जोरदार, खूप मजेदार. लक्षात आलं असेल तुमच्या की बघा, हिंदीमध्ये जादा हे शब्द बघा, हे हिंदीचे आहेत. हे इकडचे हे हिंदीचे आहेत आणि हे मराठीचे आहेत. तर हा हिंदी आणि मराठीमध्ये हे शब्द असे लिहायचे असतात. तर मजेदार नियम तुम्ही लक्षात घेतला. आता आपण पुढचा नियम बघूया. मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार उच्चारानुसार दीर्घ लिहावा. हा नियम थोडा क्लिष्ट आहे, पण समजलं की खूप सोपी. बघा, खूप सोपी. हे शब्द मिटवून टाकू आपण, म्हणजे लक्षात येईल तुमच्या की. बघूया, मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार उच्चारानुसार दीर्घ लिहावा. मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा. आता आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, इकार म्हणजे काय, उकार म्हणजे काय. तुम्हाला समजून सांगतो. बघा, हा आहे काना. आता क झालं, त्याला काना लावला म्हणजे का होतो ना. तर हा झाला काना. हे झालं कानानंतर एक मात्रा, दोन मात्रा, छोटी विलांटी, मोठी विलांटी, छोटा उकार, मोठा उकार, अनुस्वार, अनुस्वार नंतर
रस्व हा र आहे, याला रस्व म्हणायचं म्हणजेच लहान. आणि हा झाला दीर्घ. दीर्घ म्हणजे मोठा. तर आपला नियम होता की अक्षराच्या शेवटचं अक्षर ते उच्चारानुसार दीर्घ लिहावे. शेवटचं अक्षर तर कवी दीर्घ लिहावे, वि दीर्घ लिहायचा. कवयत्री दीर्घ, ठीक आहे. गुरु हा रू मोठा लिहायचा. आलं लक्षात, रू मोठा लिहायचा. आता हिंदीमध्ये हा कवी, हिंदीमध्ये संस्कृतमध्ये असा लिहितात, बरोबर आहे, पण मराठीमध्ये असा. कवयित्री ठीक आहे, पण हा गुरु शब्द तुम्ही ह्या गुरुला छोटा लिहू नका, गुरु असं लिहू नका, हा चूक आहे. तर हा महत्वाचा नियम लक्षात घ्या. आलं लक्षात. आता आपण पुढचा नियम बघूया. पुढचा 10वा नियम मजेदार. अव्यय. अव्यय शब्दातील शेवटचे अक्षर ऱ्हस्व लिहावे. अव्यय शब्दातील शेवटचे अक्षर ऱ्हस्व लिहावे. आता अव्यय म्हणजे काय, तर अव्यय तुम्हाला सांगतो समजावून. अव्यय म्हणजे दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारे शब्द अव्यय. नियम काय म्हणतो की हे अव्यय नेहमी ऱ्हस्व लिहावे. आता दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारे शब्द अव्यय काय आहे तर बघा. परंतु, परंतु असाच लिहायचा. परंतु असा लिहायचा. परंतु नंतर तथापि असा लिहायचा. यद्यपि हा सुद्धा असा. इति, नि, आणि. आता बघा, हा परंतु असा लिहायचा. समजा तुम्ही असा लिहिला परंतु, हा चूक आहे. हा दीर्घ आहे, म्हणजे दीर्घ लिहायचा नाही, छोटा लिहायचा. ऱ्हस्व, हे बघा सर्व ऱ्हस्व आहे. आता म्हणाल सर तुम्ही एक नियम सांगितला होता की एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहावा, पण इथे अपवाद आहे. अपवाद. हा नि म्हणजे अव्यय आहे आणि नि म्हणजे अँड. अँड आणि शब्द बघा, खूपदा पेपरमध्ये तुम्हाला आणि शब्द लिहावा लागतो. आणि शब्द असा लिहायचा, समजा असा आणि लिहिला बघा असा, तर तो चूक आहे. आणि असाच लिहायचा. हे अव्यय आहेत, हे शब्द असेच लिहायचे. लक्षात घ्या, महत्वपूर्ण शब्द. चला आता पुढचा नियम बघूया. य र लव श श स ह यांच्या पूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. थोडा क्लिष्ट आहे, लक्षात घेऊया हा नियम. य र ल खूप महत्वाचे शब्द आहेत हे, आणि असे महत्वपूर्ण शब्द. आता बघा, य र ल व श श स ह हे अक्षरे आहेत. यांच्या पूर्वी जे अक्षर येईल त्या अक्षरावर केवळ शीर्षबिंदू द्यावा, मात्रा देऊ नये, हा नियम म्हणतो. बरोबर आहे. तर कसं उदाहरण घेऊ आपण. उदाहरण एक, संरक्षण. आता बघा, र आला, र, याच्या आधी जो शब्द आला तिथे केवळ शीर्षबिंदू दिला आपण. आता याला तुम्ही मात्रा देऊ नये, मी म्हणालो मात्रा देऊ नये, शीर्षबिंदू द्यावा. संरक्षण हे चूक आहे, हे बरोबर आहे. संरक्षण चूक आहे, हे चूक, हे बरोबर. तर इकडचे पूर्ण बरोबर, इकडचे सर्व चूक. आपण लक्षात घेऊया. संलग्न,
संयुक्त, संशय, संवाद, संवाद, संयम, हे शब्द असेच लिहायचे. आता तुम्ही म्हणाल की आता संलग्न, संलग्न असं हे चूक आहे की नाही. संयुक्त, संयुक्त हेही चूक आहे. संशय, संशय हे सुद्धा चूक आहे की नाही. संवाद, संवाद हा शब्द देखील ही चूक. हे अशा प्रकारे मात्रा द्यायच्या नाही, हे शीर्षबिंदू द्यायचा, मला हे म्हणायचं आहे. शीर्षबिंदू लक्षात घ्या, महत्वपूर्ण नियम. आता तुम्ही म्हणाल य आला, य य है ना, त्याच्यापुढे शीर्षबिंदू दिला. हे अक्षर यांच्या पुढे आता हा श आला, तो हे संशय. ठीक आहे, याच्या पुढे शीर्षबिंदू द्यायचा. महत्वपूर्ण नियम तुम्ही बघितला. पुढचा नियम बघूया. पुढचा महत्वपूर्ण अजून एक मजेदार नियम, एक एक नियम आपण लक्षात घेत आहोत आणि आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी करत आहोत. अभ्यास महत्वपूर्ण शुद्ध लेखनाचा. तर आता पुढचा नियम, भाषेच्या अज्ञानामुळे होणाऱ्या चुका. भाषेच्या अज्ञानामुळे होणाऱ्या चुका हा खूप मजेदार नियम आहे. हा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हे शब्द आपण लिहितो, पण भाषेच्या अज्ञानामुळे ते शब्द चुकीचे होतात. आता ते शब्द चुकीचे कसे होतात? आता बघा, मजेदार, हे इकडचे सर्व चुकीचे आहेत आणि इकडे अशी इकडे रेषा ओढूया, इकडचे बरोबर. हे अशुद्ध, हे शुद्ध. आता अतिथी हा शब्द चूक आहे. हा शब्द असा लिहायचा, अतिथी, थिती नाही, तिथी लिहायचा. दुसरा असाही चालेल, अतिथी. हे दोन्ही बरोबर आहेत. आलं लक्षात? आता त्याच्यानंतर अनुसया. अनुसया चूक आहे. अनसुया हा शब्द बरोबर आहे. आशीर्वाद, खूपदा मुलं विद्यार्थी चूक करतात. आशीर्वाद, आशीर्वाद हा शब्द चुकीचा आहे. हा शब्द पत्रामध्ये खूपदा लिहावा लागतो, येतो आशीर्वाद. तर हा शब्द असा लिहायचा, आशीर्वाद. मग आहे परीक्षा. परीक्षा मी बरोबर लिहिला होता सवयीप्रमाणे. परीक्षा हा शब्द चुकीचा. परीक्षा. शीर्षक, शीर्षक. सूचना, बघा खूप चुकीचा लिहितात. ही चूक अचानक अनपेक्षितपणे होते आपल्याकडून. हा सूचना असा लिहायचा, सूचना. महत्व, महत्व हा शब्द बघा, व याला पुन्हा त लावायचा. हा असाही लावला तरी चालेल, महत्व. आता बघा इकडे अजून शब्द सांगता येतील आपल्याला. मंदिर, हा मंदिर चुकीचा आहे. इकडचा शब्द बघा, मंदिर. हे चुकीचे, हे बरोबर. हा मंदिर. आता उज्ज्वल, उज्ज्वल, उज्ज्वल. हा शब्द चुकीचा आहे. उज्ज्वल, डबल ज, त्याला व आणि मग ल. उज्ज्वल. हा महात्म्य, महात्म्य चूक. महात्म्य पाहिजे, महात्म्य. ठीक आहे. मग आहे पाश्चात्य, पाश्चात्य.
चूक आहे. काय चूक आहे याच्यामध्ये? पाश्चात्य. त्यला पुन्हा एक त लावायचा आहे, पाश्चात्य. हे शब्द असे लिहायचे. आता सुज्ञ. सुज्ञ सुज्ञ आलं लक्षात? प्रावीण्य. प्रावीण्य हा शब्द बघा. प्रावीण्य, प्रावीण्य. खूप शब्द लिहिता येतील विद्यार्थी मित्रांनो. हे शब्द लक्षात घ्या. हे भाषेच्या अज्ञानामुळे आपले शब्द चुकतात. हे चुकीचे आहेत. हे शब्द इकडचे बरोबर आहेत. हे चुकीचे आहेत. हे शब्द बरोबर आहेत. तर तुमच्या लक्षात आला भाषेच्या अज्ञानामुळे होणाऱ्या चुका. तर पुढचा नियम बघूया. काही शब्द संस्कृताप्रमाणे दीर्घ लिहावे. हे शब्द दीर्घच लिहायचे असतात. तर काही शब्द संस्कृताप्रमाणे दीर्घ लिहायचे. संस्कृताप्रमाणे दीर्घ. तर बघा, पूजा हा असाच लिहायचा. पूजा हा शब्द असाच लिहायचा. भीती, प्रीती, क्रीडा, कीर्ती, नवीन, संगीत. हे शब्द असेच लिहायचे. पूजा असा लिहू नये, हा चूक आहे. हे क्रीडा, क्रीडा असा लिहू नये, हा चूक आहे. हे नवीन शब्द बघा, नवीन असा लिहू नये, हा चूक आहे. हे पूर्ण इकडचे पूजा, भीती, प्रीती, क्रीडा, कीर्ती, नवीन, संगीत हे शब्द संस्कृताप्रमाणे दीर्घ लिहायचे असतात. आता पुढचा नियम बघूया. पुढचा नियम आहे विसर्गाच्या घोटाळ्यामुळे होणाऱ्या चुका. जबरदस्त. विसर्ग. विसर्ग म्हणजे काय? विसर्ग म्हणजे कोलन, दोन बिंदू. विसर्गाच्या घोटाळ्यामुळे होणाऱ्या चुका. जबरदस्त नियम आहे हा. आणि खूप तुम्हाला आनंद येईल शिकताना. विसर्ग. विसर्ग म्हणजे कोलन, दोन बिंदू. आता बघा, हे इकडची पूर्ण अशुद्ध आहेत, इकडची पूर्ण शुद्ध आहेत. अधपात. अधपात हा शब्द अशुद्ध आहे. अधपात असा लिहायला पाहिजे. अधपात. मनस्थिती. मन स्थिती चूक आहे. हा शब्द असा लिहायचा. मन स्थिती. मातोश्री चूक आहे. हा शब्द हा लिहायचा. मा तू श्री. आलं लक्षात? अंधकार. अंधकार हा चूक आहे. सिंपल लिहायचं. अंधकार. पुढचा शब्द आहे धिक्कार. चूक आहे. हा शब्द सिंपल. धी डबल क येईल. धिक्कार. डबल क. धिक्कार. आलं लक्षात? घनश्याम. घनश्याम चूक आहे. सिंपल लिहायचं. घनश्याम. आलं लक्षात? पृथक्करण. पृथक्करण हा शब्द सिंपल. पृथक डबल क. पृथक्करण असा लिहायचा. पृथक्करण. आणि मग बघूया हाहाकार. हाहाकार
चूक आहे हा शब्द, त्याला सिंपल लिहायचं हाहाकार. बघा हा नियम काय होता? विसर्गाच्या घोटाळ्यामुळे विसर्गाच्या घोटाळ्यामुळे होणाऱ्या चुका हा विसर्ग आहे. कुठे द्यायचा कुठे द्यायचा नाही, कोणते शब्द कसे लिहायचे ते लक्षात घ्या. महत्वपूर्ण शब्द, महत्वपूर्ण नियम. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे बघूया. पुढचा नियम, वर्णांचा चुकीचा उच्चार. वर्ण ज्यांचा उच्चार आपण चुकीचा करतो, ज्या वर्णांचा उच्चार आपण चुकीचा करतो आणि चुकीचंच लिहितो, तर बघा अशा हा चूक आहे, त्याला असं लिहायचं अशा. तर काही विद्यार्थी चुकीने समजा अशा प्रकारे असं लिहिता, हे चूक आहे. तर कसं लिहायचं? अशा प्रकारे असं लिहायचं. वर्णांचा उच्चार भूगोल चूक आहे, भूगोल असं लिहायचं. भूगोल आहे ना. जास्त चूक आहे, सिंपल लिहायचं जास्त. उदाहरण, आपण उच्चारण कसं कर, उदाहरण नाही, चूक आहे, उदाहरण. तर हे शब्द वर्णांचा उच्चार व्यवस्थित करायचा. उच्चार चुकीचा केला की शब्द चुकीचे होतात. आपण हा नियम पाहिला. आता पुढे बघूया काही ठळक शिल्लक राहिलेले नियम आपण लक्षात घेऊया. पुढचा नियम बघा, मराठी शब्दातील आकारांतापूर्वीचे इकार व उकार दीर्घ लिहावेत. दीर्घ म्हणजे आकारांतापूर्वीचे इकार व उकार दीर्घ लिहावे. आता फूल याच्या आधीचा जो इकार किंवा उकार दीर्घ लिहावा. ह्या अक्षराच्या आधीचा इकार किंवा उकार दीर्घ लिहा. फूल, सून, कठीण, बहीण, जमीन. आलं का लक्षात? हे शब्द असे लिहायचे. ठाऊक है ना, दीर्घ लिहायचा. घेऊन, मैत्रीण, हा दीर्घ लिहायचा. आता मुलं हा ठाऊक शब्द बघा, ठाऊक असा लिहिला, हा चूक आहे. ठाऊक असा लिहिला, हाही चूक आहे. हा मैत्रीण शब्द बघा, असाच लिहायचा, पत्रामध्ये येतो प्रिय. हा मैत्रीण असा लिहू नये, हा चूक आहे. फूल, सून हे शब्द बरोबर आहेत, हे असेच लिहायचे. पुढचा नियम बघूया आपण. मराठी शब्दातील अंत्य अक्षर दीर्घ स्वरांत असेल तर उपांत्य इकार व उकार ऱ्हस्व लिहावा. उपांत्य इकार व उकार ऱ्हस्व लिहावा. तर आता मेहुणा हे शेवटचं दीर्घ स्वरांत असेल तर याच्या आधीचा इकार उकार ऱ्हस्व लिहावा, म्हणजे छोटा लिहावा. आता मेहुणा, सरिता, री छोटा, हा दीर्घ असल्यामुळे. पाहिजे, तालुका, महिना. हे शब्द दुसरा अक्षर त्याचा इकार किंवा उकार काय लिहायचा? ऱ्हस्व लिहायचा. हा नियम झाला. आता शेवटचा नियम राहिला इतर शब्द. इतर शब्द आपण बघूया.
इतर शब्द कसे लिहायचे ते शब्द बघा. इतर शब्द, इतर शब्द. आता इयत्ता, हे चूक म्हणजे अशुद्ध, हे शुद्ध. इयत्ता असा लिहू नये, इयत्ता असा लिहावा. तो बघा मी तिथे लिहिलेला इयत्ता शब्द आहे ना, इयत्ता. आता उच्च चुकीचा आहे, उच्च असा लिहायचा. उग्र चुकीचा आहे, उग्र असा लिहायचा. वाङ्मय, वाङ्मय बिलकुल चूक. वाङ्मय शब्द साहित्य हा बघा असा लिहायचा, वाङ्मय. तर हे शब्द खाऊन, खाऊन चुकलं, खाऊन. विद्यार्थी मित्रांनो, आता इथेच थांबूया. भाग थोडा कठीण होता, अभ्यास केला की लक्षात येईल. कळावे हो बसावा. धन्यवाद. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्व सुखी हो.